नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील त्रिकोणमिती या प्रकरणाचे बोर्ड प्रश्नपत्रिकेनुसार प्रश्न सोडवत आहोत, उदाहरणे सोडवत आहोत। आपण यापूर्वी प्रश्न क्रमांक 1 एका गुणाचा प्रश्न अभ्यासला आहे। आज आपण याच प्रकरणावरील 2 गुणांचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। यामधील असलेली उदाहरणं पॉसिबल अतिशय महत्त्वाची परीक्षेसाठी येणारी किंवा परीक्षेला आलेली अशा सर्व उदाहरणाचा समावेश या आजच्या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच इतर मित्रांना किंवा गरजू विद्यार्थ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा। बघा तर सुरुवात करूया आपण। जर sec थीटा बरोबर आहे 25/7 तर tan थीटाची किंमत किती? हा प्रश्न आलेला आहे मार्च 19 ला। 2 मार्काचा 2 गुणांचा प्रश्न आहे हा। तर एक आयडेंटिटी तुम्हाला माहित आहे, 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर आहे sec वर्ग थीटा। या आयडेंटिटीच्या आधारे आपल्याला हे सोडवता येतं। 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर आहे sec वर्ग थीटा, हे आपल्याला माहित असेल। ही एक आयडेंटिटी आहे। 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर आहे sec वर्ग थीटा। तुम्हाला आता याच्यामध्ये sec थीटाची किंमत दिलेली आहे, ती किंमत ठेवूया। 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर आहे sec थीटाची किंमत होती 25/7, पण त्याचा वर्ग आहे, मग या किमतीचा सुद्धा वर्ग करा। त्यानंतर 1 अधिक हे tan वर्ग थीटाला tan वर्ग थीटा बरोबर आहे 25 म्हणजे 625, 7 चा वर्ग म्हणजे 49 आणि अधिक 1 इकडे गेल्याने वजा 1 होतील। या 1 चा छेद काय नाही म्हणजे 1, याचा तिरपा गुणाकार करू। tan वर्ग थीटाची किंमत मिळेल आपल्याला। tan वर्ग थीटा बरोबर आहे 625 गुणिले 1 म्हणजे 625 वजा 49 आणि छेद याला गुणाकार करा 49। tan वर्ग थीटा बरोबर आहे 625 मधून 49 काढून टाका, 576 होतील आणि हे 49 ला 49। दोन्ही बाजूचं वर्गमूळ ह्या, कारण दोन्ही बाजू पूर्ण वर्ग संख्या आहेत। हे tan वर्ग थीटा tan थीटा 576 चं वर्गमूळ 24, 49 चं 7, म्हणून tan थीटा बरोबर आहे 24/7 ही त्याची किंमत। हेच आपल्याला विचारलेलं आहे। या ठिकाणी वाटलं तर लिहू शकता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन। चला तर दुसरं उदाहरण बघा। यामध्ये त्रिकोण ABC मध्ये कोन B 90 अंशाचा, कोन C थीटा अंश, तर त्रिकोणमितीय नित्य समानता मिळवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। हे कृतीयुक्त प्रश्न आहे। यामध्ये काही कृती आपण हे डबे भरले, हे बॉक्स जर भरले तर त्याला त्याप्रमाणे अर्धा मार्क मिळत असतो, हे तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं। याच्यामध्ये कृती हा प्रश्न आलेला आहे बघा जुलै 22 ला, म्हणजे हा सुद्धा बोर्ड प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आहे। या त्रिकोणामध्ये इथे दिलं AB वर्ग अधिक BC वर्ग, AB वर्ग अधिक BC वर्ग, पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर आहे कर्ण वर्ग, म्हणजे इथे AC वर्ग लिहावं लागेल। हे आहे इथे कारण सुद्धा दिलेलं आहे की पायथागोरसचे प्रमेय। इथेच आपल्या लक्षात येते की काय आहे। पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे झालं अर्धा मार्क या ठिकाणी फिक्स झालं। पुढे हे जे विधान आलेलं आहे, या विधानाला दोन्ही बाजूने AB वर्गाने भागलं, दोन्ही बाजूला AB वर्गाने, या बाजूला आणि या बाजूला AB वर्गाने भागलं, तर हे AB वर्ग कटून जातं, BC वर्ग छेद AB वर्ग राहतं, AC वर्ग छेद AB वर्ग। परंतु आपल्याला माहित आहे हे BC वर्ग छेद AB वर्गला आपण काय म्हणतो, कॉट वर्ग थीटा। बघा BC की लगतची बाजू भागिले समोरील बाजू म्हणजे त्यांच्या उलट कॉटचं गुणोत्तर वर्ग असल्यामुळे कॉटचा सुद्धा वर्ग, आणि AC वर्ग हे जे दिलेलं दुसरं AC वर्ग कर्ण वर्ग, हे AC वर्ग छेद काय आहे ते AB वर्ग बरोबर आहे। AC वर्ग म्हणजे कर्ण वर्ग आणि AB वर्ग म्हणजे समोरील बाजूचा वर्ग। तर समोरील बाजू भागिले कर्ण तुम्हाला माहित आहे साइन, आणि त्याच्या उलट कोसेक, हे कोसेकच आहे। मग आता याच्यामध्ये ह्या सगळ्या किमती भरा।
हे 1 ला 1 अधिक ला अधिक BC वर्ग छेद AB वर्ग म्हणजे काय आहे कॉट वर्ग थीटा बरोबर आहे कोसेक वर्ग थीटा ही एक आपल्याला आयडेंटिटी मिळालेली आहे। यानंतरचा दुसरा प्रश्न पहा एक व्यक्ती एका मंदिरापासून 50 मीटर अंतरावर उभा आहे त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन तयार होतो तर त्या मंदिराची उंची किती? आपण काय करू एक मंदिर तयार करू मंदिर म्हणजे एक आपल्याला आकृती तयार करावी लागेल समजा हे असेल मंदिर ही मंदिराची उंची या मंदिराचा हा कळस या मंदिरापासून 50 मीटर अंतरावर एक व्यक्ती उभा आहे 50 मीटर अंतरावर एक व्यक्ती उभा आहे 50 मीटर अंतर आहे आणि इथं उभा राहून तो या कळसाकडे पाहतो या क्षितिज समांतर रेषेशी हा कोन तयार झाला उन्नत कोन 45 अंश मापाचा होतो तर त्या मंदिराची उंची काढायची ही उंची आपल्याला काढायची आहे याला आपण नाव देऊया ABC इथे लिहायचे आपल्याला रेख AB हे मंदिर असून बिंदू C या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे मग आपल्याला उंची करायची आहे हे 45 अंश कोण दिला ही बाजू आणि ही बाजू या संबंधात असलेली ही आहे समोरील बाजू ही आहे लगतची बाजू समोरील बाजू भागिले लगतची बाजू हे गुणोत्तर आपल्याला घेता येतं ते म्हणजे कोणाचं आहे टॅनचं म्हणून त्रिकोण ABC मध्ये टॅन थीटा म्हणजे टॅन 45 बरोबर आहे समोरील बाजू कोणती आहे AB लगतची बाजू कोणती BC याच्या किमती ठेवा टॅन 45 ची किंमत असते 1 बरोबर आहे AB काढायचा आहे आपल्याला आणि BC ची किंमत दिली 50 तिरपा गुणाकार करा AB बरोबर आहे AB गुणिले 1 म्हणजे AB 50 गुणिले 1 म्हणजे 50 मग AB म्हणजे त्या मंदिराची उंची किती झाली 50 मीटर म्हणून उत्तर लिहायचं म्हणून त्या मंदिराची उंची बरोबर आहे 50 मीटर हे झालं त्याचं उत्तर। नेक्स्ट बघा सिद्ध करा साइन वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा याची आपण डावी बाजू घेऊ LHS बरोबर आहे साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा याचा छेद काय म्हणजे 1 असं समजूया। आता आपण याचा तिरपा गुणाकार करू याने याला गुणू याने याला गुणू साइन वर्ग थीटा ने 1 ला गुणलं तर काय होईल साइन वर्ग थीटा कॉस थीटा गुणिले कॉस थीटा म्हणजे काय होईल कॉस वर्ग थीटा आणि कॉस थीटा गुणिले 1 म्हणजे कॉस थीटा आपल्याला माहित आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर आहे 1 पण साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर आहे 1 म्हणून ही किंमत येईल 1 छेद कॉस थीटा आणि अजून 1 छेद कॉस थीटाला आपण काय म्हणू शकतो सेक थीटा आणि तीच आहे आपली उजवी बाजू RHS याप्रमाणे आपल्याला सोडवता येतं 1 छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा आणि सेक थीटा ही आपली उजवी बाजू आहे आपण घेतली होती डावी बाजूवरून उजवी बाजू आली म्हणजेच आपल्याला म्हणता येतं की LHS बरोबर आहे RHS। नंतरचा प्रश्न पहा त्रिकोण ABC या त्रिकोणात कोन C बरोबर 90 अंश जर tan A 1 वर्गमुळात 3 तर sin A गुणिले cos B अधिक cos A गुणिले sin B यांची किंमत काढा। तर आपल्याला त्रिकोणामध्ये एक कोन दिलेला आहे 90 अंशाचा दुसरा कोन याच्यावरून काढायचा आहे जर दोन कोनांची किंमत माहित असेल तर तिसरा कोन आपल्याला काढता येतो
तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते या गुणधर्मावर. मग आता आपल्याला दिले काय, tan a बरोबर आहे, आपल्याला असं दिलं tan a बरोबर आहे 1/√3. पण आपल्याला ही किंमत माहित आहे, tan a ची किंमत tan a किती असायला पाहिजे, 30 असायला पाहिजे. tan 30 ची किंमत किती आहे, 1/√3 आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो a बरोबर किती, 30 अंश. कोण a बरोबर आहे 30 अंश. आता त्रिकोण ABC मध्ये कोण C 90 अंश दिला, कोण A आपण काढलेला आहे 30 अंश, एक 30 दुसरा 90 आणि उरलेला, म्हणून कोण B हा असायला पाहिजे 60 अंशाचा. हे झालं, दोन कोण काढले. आता आपण फक्त याच्यामध्ये ज्याची किंमत काढायची आहे ती लिहूया. sin A into cos B plus cos A into sin B बरोबर आहे. sin A म्हणजे sin A 30, cos B म्हणजे 60 प्लस cos 30 sin 60. आता ह्याच्या व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. sin 30 1/2, cos 60 1/2 अधिक cos 30 √3/2 वर्गमुळात 3/2 आणि sin 60 ची किंमत सुद्धा वर्गमुळात 3/2 होईल. 1 गुणिले 1 म्हणजे 1, 2 गुणिले 2 4, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 होतात, 2 गुणिले 2 म्हणजे 4. छेद समान आहे 4, 1 अधिक 3 म्हणजे 4/4 म्हणजे किती किंमत आली 1. म्हणून या पूर्ण याची किंमत, म्हणून sin A गुणिले cos B अधिक cos A गुणिले sin B बरोबर आहे 1 या उदाहरणासाठी. ओके. त्यानंतर या प्रश्नामध्ये बघा, जर sin वर्ग थीटा छेद 7 अधिक cos वर्ग थीटा छेद 7 बरोबर 1/21 तर x ची किंमत काढा. आपण अगोदर हे 7 कटूया, हे दिले लिहू. sin वर्ग थीटा छेद 7 अधिक cos वर्ग थीटा छेद 7 बरोबर आहे 1/21. दोन्ही बाजूंना 7 ने गुणून 7 ने गुणून sin वर्ग थीटा छेद 7 गुणिले 7 अधिक cos वर्ग थीटा छेद 7 गुणिले 7 बरोबर 1/21 गुणिले 7. दोन्ही बाजूला 7 न गुणलेलं आहे. हे 7 कटले, हे 7 कटले, हे 7 × 21 राहिलेलं बघा. sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर आहे 1/3. पण आपल्याला माहित आहे आयडेंटिटी sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर आहे 1. ही आहे नित्य समानता. मग आता ही किंमत याच्यामध्ये ठेवा, म्हणून 1 बरोबर आहे 1/3. तिरपा गुणाकार करा, म्हणून x बरोबर आहे 3 ही झाली x ची किंमत. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न पहा. जर tan थीटा अधिक 1/tan थीटा बरोबर 2 तर दाखवा की tan वर्ग थीटा अधिक 1/tan वर्ग थीटा बरोबर 2. आपल्याला हे दिलं आणि हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून आपण जे दिले त्याला अगोदर सुरुवात करू. tan थीटा अधिक 1/tan थीटा बरोबर आहे 2. तुम्हाला सिद्ध करायचं हे वर्ग, म्हणून आपण काय करू, थ्रोट या दोन्ही बाजूचा वर्ग करू. दोन्ही बाजूंचा वर्ग करून दोन्ही बाजूंचा वर्ग जर केला तर काय होईल बघा. tan थीटा अधिक 1/tan थीटा या बाजूचा वर्ग बरोबर आहे या बाजूचा वर्ग, दोन्ही बाजूंचा वर्ग केला. आता a अधिक b कंसाचा वर्ग नुसार याचा विस्तार करूया. a चा वर्ग म्हणजे tan चा वर्ग अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट हे दुप्पटीचे 2
दोघांचा गुणाकार टॅन थिटा 1/टॅन थिटा अधिक शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 टॅन वर्ग थिटाचा वर्ग टॅन वर्ग थिटा आणि बरोबर 2 चा वर्ग किती 4. तर हे टॅन थिटा कॅन्सल झाले गुणिले आणि भागिले काय उरले बघा टॅन वर्ग थिटा अधिक हे घेऊ आपण 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर आहे 4 अधिक 2 हे अगोदर 2 लिहू अधिक 2 हे 2 राहिलेले आहे 2 गुणिले हे काहीच नाही म्हणजे 1 बे 1 बे बरोबर किती 4. आता आपल्याला जे दाखवायचे त्याप्रमाणे आलं बघा टॅन वर्ग थिटा अधिक 1 टॅन वर्ग थिटा हे 2 नको म्हणून 2 ला तिकडे पाठवा म्हणून टॅन वर्ग थिटा अधिक 1 टॅन वर्ग थिटा बरोबर आहे या ठिकाणी हे किती येतं 2 आहे आणि हे 2 हे 4 झाले तिथले हे 4 हे 2 आहे हे 2 इकडे पाठवा 4 - 2 म्हणजे किती झाले 2 टॅन वर्ग थिटा अधिक 1 टॅन वर्ग थिटा बरोबर किती मग 2 हे झालं आपल्याला सिद्ध. अशा प्रकारचा हा प्रश्न होते 2 गुणांचे हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते. आपण जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिले तर 2 गुणांच्या प्रश्नाची आपली तयारी याच ठिकाणी संपते. धन्यवाद.